शिवसेना खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्यानंतरच्या पहिल्या संसदीय अधिवेशनानंतर त्यांना मिळालेली ही महत्त्वाची जबाबदारी मानली जात आहे. भारताच्या संसदीय कार्य मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. या नियुक्तीचे अधिकृत पत्र शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी स्वीकारले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे कौतुक करत महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्या राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला. राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात डॉक्टर वाघमारे यांनी विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण मांडणी आणि सक्रिय सहभागातून आपली छाप पाडली होती. त्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आल्याचे मानले जात आहे. महिलांचे आरोग्य, सुरक्षा, सक्षमीकरण तसेच बालकांचा विकास आणि त्यांच्या हक्कांशी संबंधित विषयांवर ही समिती धोरणात्मक सल्ला देण्याचे काम करते. त्यामुळे सोलापूरच्या खासदाराला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही जबाबदारी जिल्ह्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरली आहे. डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या या नियुक्तीचे राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.